So go with the example of NFA. Yes. So construct NFA for a language which starting with A and ending with B, but also that having one of the case or starting with B and ending with A. आता जर as compared to जर आपण DFA बघितलं तर DFA मध्ये काय होतं that having the finite number of input symbol, finite number of state and finite number of transition for each and every input symbol. आपल्याला ते कंपल्सरी का प्रत्येक इनपुट सिम्बॉल साठी एक ट्रान्झिशन असली पाहिजे, एकपेक्षा कमी नको आणि एकपेक्षा जास्त नको. पण इथे काय होतंय that nothing but NFA that having the 0 or more moves. तुम्हाला वाटलं तर मूवमेंट्स करा किंवा करू नका, एक करा किंवा एकापेक्षा जास्त करा. ठीक आहे. मग as per the NFA that is nothing but starting with A ending with B, or another one case that starting with B ending with A. दोन केसेस आहे, एक A ने सुरुवात झाली पाहिजे आणि B ने शेवट झाला पाहिजे. दुसरी केस काय A ने सुरुवात झाली पाहिजे B ने सुरुवात झाली पाहिजे आणि A ने काय झालं पाहिजे शेवट झाला पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला DFA काय करायचं आहे ड्रॉ करायचं. सो स्टार्टिंग विथ Q0 as nothing but start with A ends with B. So A Q1 B Q2. Yes, so starting with A ending with B, so that is nothing but final state. If that starting with B starting with B ending with A, starting with B ending with A, म्हणजे इथे काय एक केस आहे. इथे केस काय झाली आपली A ने सुरुवात झाली, B ने सुरुवात झाली आणि A ने काय झालाय शेवट, तर ती काय असणार आपली फायनल स्टेट असेल. बरोबर. स्टार्टिंग विथ A एंडिंग विथ B, तर Q2 काय असेल फायनल स्टेट असेल. स्टार्टिंग विथ B एंडिंग विथ A, Q4 काय असेल आपली फायनल स्टेट असेल. दोन्ही कंडिशन आपण काय केलंय घेतले. आता as per the NFA that having the 0 or more number of moves, 0 or more number of transition for each and every input symbol. एखादं इनपुट सिम्बॉल तुम्ही यूज केलं तरी चालेल, एकापेक्षा जास्त वेळेस यूज केलं तरी चालेल किंवा यूज केलं नाही तरी चालेल. बरोबर आहे. मग आता बघा स्टार्टिंग विथ A एंडिंग विथ B, इन बिटवीन काय असेल एनीथिंग. इन बिटवीन एनीथिंग मीन्स नथिंग बट A and B. पहा इथे A ने सुरुवात झाली, इथे B ने शेवट झाला. आता Q2 ला सुद्धा काय दोन इनपुट सिम्बॉल आहे A आणि B, ते इथे दाखवले का आपण काहीच गरज नाही, कारण दॅट इज नथिंग बट NFA. NFA मध्ये कोणते सिम्बॉल आपल्याला दाखवायचे असते, कोणते सिम्बॉल नाही दाखवले तरी चालेल. म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग करण्याची गरज नाही, जेवढे गरजेचे सिम्बॉल आहेत तेवढेच आपण दाखवणार. ऍज पर द केस पहा Q1B कुठे जातोय तो Q2 कडे जातोय आणि Q1B तो सेल्फ लूपला पण आहे. म्हणजे ऍज दॅट हॅविंग दी मोर एकापेक्षा जास्त काय झाले मूव्ह झाले ऍज पर Q1 इटसेल्फ अँड ऑल्सो Q2 फॉर वन अल्फाबेट ऍज ए B. त्याचप्रमाणे Q0 B ने स्टार्ट झालं, A ने काय झालं शेवट, तर Q4 काय आपली फायनल स्टेट. इन बिटवीन एनीथिंग, सो दॅट इज A or B, combination of A and B. So nothing but that is nothing but NFA. NFA मध्ये काय होतंय तर ऍज कम्पेअर टू मी जर DFA शी कंपॅरिझन केलं तर एक मूव 0 मूव्स असतील किंवा मोर दॅन 1 मूव्स असतील. पण इथे पहा तो Q0A आणि Q0B इथे तुम्हाला DFA वाटतोय, पण पुढे गेल्यानंतर पहा तर Q1 वर काय झालंय B साठी पण एक आलाय, परत पुढे पण ट्रान्सफर केलंय, म्हणजे एक B डबल वापरलाय. इथे पहा A साठी इथे पण वापरलाय आणि मूवमेंट सुद्धा दिली. म्हणजे आपली जी कंडिशन आहे, कंडिशन काय A ने सुरू झाला पाहिजे B ने शेवट झाला पाहिजे, B ने सुरू झाला तर A ने शेवट झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही कंडिशन आपण घेतल्या, दोन फायनल स्टेट आहे Q4 आणि Q2. यस. सो ट्रान्झिशन टेबल
per the case, हे बघा Q0A that is nothing but Q1, then Q0B that is Q3, Q1A that is Q1, Q1A that is a Q1, and Q1A that is Q1, Q1B Q2, Q1B Q1. So Q1 and Q2. So both state as a Q1 and Q2 for input symbol as a B. Then Q3, then Q2. So Q2 for A, अभी देखो Q2A, Q2A साठी काय आहे का नाही आहे. So that is nothing but 5. Q2B that is nothing but 5. Yes. Then Q3 for A that nothing but Q3 and Q4. As per for B that is nothing but Q3, and Q4A that is nothing but 5, Q4B that is nothing but 5. So then after, so that is nothing but all possibilities of the state, nothing but power set of Q0, Q1, Q2, Q3 and Q4. या सगळ्या पॉसिबिलिटीज आपण इथे विचारात घेतल्या, आणि दॅट इज नथिंग बट ट्रान्झिशन टेबल. आता ट्रान्झिशन टेबल मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इथे तुम्हाला दिसतोय फाय, इथे सुद्धा फाय दिसतोय. डीएफए मध्ये तसं नसतं. डीएफए मध्ये आपल्याला ट्रान्झिशन करावीच लागते, कंपल्सरी आहे. इथे तसं नाही. दॅट हॅविंग द 0 or more number of transition. So that is a difference between NFA and DFA. So as the case, M as per the Q0, Q1, Q2, Q3, Q4, input alphabet A and B, initial state Q0, delta mapping function, and final state Q2 and Q4. So nothing but NFA, nothing but NFA. So that is the difference between NFA and DFA, that having the 0 or more number of movements, more number of transitions.